शहरातील वाढती वाहतूक आणि त्यानंतर हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे होणारं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी अभियान सुरू केलं आहे। यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या पुढाकाराने नो हॉन्किंग अभियान राबवले जात आहे। शहरात वाहतूक पोलिसांनी आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तसेच वाहतूक पोलिसांच्या वतीने हातात नो हॉर्नचे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली आहे। यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनीही हातात फलक घेत जनजागृती करण्याचा संदेश दिला। या अभियानामुळे नक्कीच काही प्रमाणात फरक पडेल, शिवाय ध्वनी प्रदूषणासह अपघात सुद्धा काही अंशी कमी होईल, असेही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी यावेळी सांगितले। हॉर्न करू नका, कारण हे जे आपली एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात। तुम्ही विदाउट हॉन्किंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात। आणि याचे मेन जर तुम्ही बघितला, हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात किंवा कोणी ते रेसिडेन्शियल सोसायटी आहे तिथे पण त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बिमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या। आणि हे हॉन्किंग तर अजिबात बंद करा, कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉन्किंग कोणी करत नाही, मग इथे कशा गरज आहे त्याची। ते लोक म्हणतात समोरचा माणूस हटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे। तुम्ही ट्राय करा। मी 2005 पासून कधी हॉन्किंग केली नाही। काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉन्किंगची गरजच पडली नाही। आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात, आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही हे मला वाटतं। आणि याच्याबद्दल सायंटिफिकली प्रूव्ड पण करण्यात आलेलं असं नाही आहे। ते तिथे पण नागरिकच राहतात, वाहन पण नागरिक चालवतात, हे सगळे नागरिकच आहे ना। आमची ठीक आहे, पोलीस पण आहे, आम्ही पण चालवतो ॲडमिनिस्ट्रेशन, पण तो सगळ्यांच्या कंबाईंड एफर्ट राहायला पाहिजे। आणि जे तुम्ही म्हणताय की स्टॉप लाईन्स नाही आहे किंवा इतर गोष्टी, त्याच्याबद्दल काम चालू आहे। मला तो असं वाटतं नागपूर शहरामध्ये ज्याप्रमाणे काम झालेलं आहे त्याप्रमाणे कुठल्याही शहरामध्ये मला दिसलं नाही, आणि हे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आपण बघून घेतलं पाहिजे की नाही थोडा स्लो करा ना तुम्ही। आणि जिथे काम चालू आहे ते काम चालू आहे, ते काम पूर्ण होईल। मग हे सगळं विचारात घेऊन आपण केलं पाहिजे। आणि जिथे आपल्याला वन वे केलेलं आहे, आपण जिथे काम चालू आहे तिथे आपण स्लो होण्यासाठी किंवा डायव्हर्ट केलेलं आहे ट्रॅफिक, तो पण आपण सायमल्टेनियसली चालू ठेवलेला आहे।